हरिश्चंद्रगड म्हणजे माझ्यासारख्या ट्रेकर्स मंडळांची भटक्यांची पंढरी होय. हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेला हा डोंगरी किल्ला आहे, जो आहे समुद्र सपाटीपासून 4691 फूट. आणि तिथलं खास वैशिष्ट्य म्हणजे तिथली ही मंदिरे जी आहेत 6व्या शतकात वसलेली. आणि इथून जो कोकण कड्यावरचे दृश्य आहे, सकाळी दिसणारा सूर्योदय, संध्याकाळी दिसणारा सूर्यास्त, तुमच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा दृश्याचा क्षण आहे. आणि आज आपण जातो याच किल्ल्याची माहिती घेण्यासाठी. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. जय शिवराय, जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गाना द ट्रॅव्हलर. आणि भरपूर दिवस झालं आपलं नियोजन चालू होतं हरिश्चंद्रगडावरती जायचं. हरिश्चंद्रगड म्हणजे भटक्यांची पंढरी. आणि आता बघायला असलं कडक वातावरण झालंय ना भाई, याच आपण रविवारचा दिवस आहे उद्या, तर आज संध्याकाळी आपलं पूर्ण नियोजन झालेलं आहे. आता 10 वाजता आपली बस असणार आहे डेक्कनवरून, तिथून आपण जाणार आहे. तर आता वाजलेत 9, तर आता डायरेक्ट जाऊया डेक्कनला, आपल्या बसमध्ये बसूया. तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या घरच्यांना मंडळीला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा. तर चला जाऊया डायरेक्ट हरिश्चंद्रगडावरती. काहीच आता आपण येऊन थांबलो डेक्कन बस स्टॉपला, बघू शकता पाठीमागं. आणि थोड्या वेळात आपली आता गाडी, मग आपण गाडीमध्ये बसणार आहोत. आपला लीडर आले पाठीमागं, अजून बाकीचे लोक यायची बाकी, तर सगळे आल्यानंतर आपण जाऊ. तर चला, तुम्ही बघू शकता आज शनिवारची गर्दी आहे इथं जरा बऱ्यापैकी. हरिश्चंद्रगड सुमारे पुण्यापासून 160 ते 170 किलोमीटर अंतर आहे. आणि जो आहे अकोले तालुक्यात, तिथलं बेस्ट विलेज म्हणजे पाचनाई गाव आहे. तिथून जाण्याचा एक नंबर रस्ता आहे, म्हणजे सोपा रस्ता आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त काही त्रास वगैरे होणार नाही. साधारणतः 3 तास तुम्ही पकडू शकता. रात्री आपण 10 वाजता निघलो होतो, पहाटे 3-4 वाजता पोहोचलो. ही पूर्ण आपली गँग आहे, 2 आपले ट्रेक लीडर आहेत, ते आपल्याला इंट्रोड्यूस करत आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, काय कुठं घ्यायचं, कसं चालायचं वगैरे, बॅटरी वगैरे आवश्यक असते. तर चला आता सर्वांसोबत आपण इंट्रो करूया. तुम्ही बघू शकता मंडळी, आपल्या तिथे आले आणि आता 5 वाजत ऑलमोस्ट. इथं तर पहिला ट्रेक आहे, तर आपलं तर भरपूर ट्रेक झालेत. तर आपल्याला साधारणतः 2-3 तास पकडून चाला वर जाण्यासाठी, कारण आपल्यासोबत भरपूर लोक बिगिनर आहेत. आपण तर काय ठीक आहे, आपला काय विषय नाही. तर आपलं गँग आता रेडी. तुला काय वाटतं प्रीती, कसं वाटतं आल्यानंतर? मला खूप चांगले वाटते. आज हे माझा पहिला ट्रेक आहे राहायचा, म्हणून मला खूप एक्सायटेड असं वाटतंय. तशी तर युपी वरनं बिलॉंग करते, पण मराठी व्यवस्थित बोलते, कारण ते भरपूर दिवस झालं अहिल्यानगरला राहिला. तर चला काही जाऊ, मला इकडेच झालंय महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, चलो काही. पाचनाई गावातून आपण निघलं की आपल्याला इथं बोर्ड लागतो दिसायला हरिश्चंद्रगडाकडे. आणि आपण पहाटे 5 वाजेच्या सुमारास चढाई सुरुवात केली होती. आपण पुण्यावरून राही आउटडोर्स या ट्रेक्स मंडळ सुद्धा आलो आहे. काहीच आता थोडस पावसाचं टिपकं पडत आहेत. आम्ही तर काय रेनकोट आणले होते, पण खाली ठेवलेच. आणि पाठीमागं तुम्ही बघता थोड्या वेळातच सूर्योदय होईल. तोपर्यंत तुम्ही बघू शकता क्लाउड दिसतंय तुम्हाला थोडंसं तर अजून अंतर आहे. 5:45 वाजता झाले ते ऑलमोस्ट. थोड्या वेळात आता एकदम नयनरम्य वातावरण आपल्याला बघायला भेटेल. भरपूर दिवस झालं माझं नियोजन चालू होतं हरिश्चंद्रगडासाठी, पण आता आपण म्हणलं लवकर जाऊ, कारण आता प्री मान्सून ट्रेक आहे हा, म्हणजे पावसाचा अगोदरचा हा ट्रेक आहे. आज वीकेंड असल्यामुळे ना भाई गर्दी तर भरपूर लागणार आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागं डोक्याची चादर आले. माझ्या चेहरा दिसत नसेल नीट, अजून थोडासा अंधारच नाही, पण बाकीचं तुम्ही दृश्य बघू शकता. ही गँग आहे, अजून तर काय नाही, पण थोडस वरती गेल्यानंतर तर भाई 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 अभी रुको, थोडा समय लगेगा. सकाळच्या सुंदर मनमोहक वातावरणात इथल्या पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येत आहे. आणि रातकिरे जे असतात त्यांचा किरकिरण्याचा पण आवाज तुम्हाला येत असेल. अरे आम्ही क्या बोलूया, आम्ही समज नहीं आ रहा यार. बक करके पैसा कमा रहे. कैसा ही लग रहा है. ये है मेरे दोस्त. मैं गलती से वीकेंड पे आ गई हूँ ट्रैक करने, पर ऊपर से एंड्रॉयड लेके. तो ये हमारे गोप्रो वाले दोस्त जिन्होंने हमको गोप्रो कैमरा दिया है. इसके चैनल को सब्सक्राइब करो. जो अभी तक हुआ नहीं एक्चुअली. ओके, बाय बाय. गडावरती जात असताना आपल्याला पायऱ्या लागतात काही ठिकाणी दगडांच्या, तर काही ठिकाणी असं हे रॅम्प लावले दिसेल तुम्हाला लोखंडाचे, याच्या साहाय्याने आपण वरती जाऊ शकतो. मंडळी आता बऱ्यापैकी व्ह्यू आपल्याला दिसत आहे. आपण बऱ्यापैकी अंतर क्रॉस केलंय, म्हणजे अर्धा जर झाला असेल. तुम्हाला इथं ही शिडी दिसत असेल, हा म्हणजे इथं ज्यावेळेस जास्त पाणी असतंय त्यावेळेस वरनं तुम्ही जाऊ शकता. आणि हा तुम्ही पाठीमाग बघू शकता भाई, फुल एकदम
वातावरण नुसतं एक नंबर झाले. ज्यावेळेस आपण कोकणकड्याला जाऊ त्यावेळेस तर भाई नजारा बाप आहे. मी हे बाकी तर बघून घेऊ शकता. वीकेंड असल्यामुळं भाई एवढी भरभरून गर्दी चालली जणू काय आगी मावळाचं जसं पोळ उडतं अगदी त्याप्रमाणे आपल्याला माणसांची गर्दी दिसत आहे. आता थोडंसं अंतर बाकी तर आपण थांबलो येऊन आपलं गॅंग थांबलोय बाकीचं. भाई वीकेंड खतरनाक आहे, लय गर्दी आहे, बेकार. आत्ता आपण बऱ्यापैकी अंतर कंप्लीट केलंय आणि तुम्ही बघू शकता पाठीमागं फक्त आणि फक्त धुकं दिसत आहे. आपल्याला तर काही ठिकाणची माणसं पण दिसत नाही, ॲटलिस्ट 50 फुटाच्या मागं पण माणूस दिसत नाही, एवढं धुकं आलंय. तिथं पण बघू शकता बापरे फुल हवा आहे. ओ माय गॉड, खूप मोठं जोराचं वादळ आलं मित्रांनो. काय काहींच्या पुंग्यात टाईट झालं त्या इथं. बऱ्यापैकी लोकांचं जरा हाल होतात ते, कारण वारं एवढं आहे की त्यांच्या वजन एवढंच आहे आजकाल त्यांचं की वाऱ्याचा धोका घेऊन पण जाऊ शकतात. फक्त धोका बापरे. पैसा वसूल आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय कुणीतरी टेंट लावलेला आहे तिथं. असं तो बेकार आलं आता. हा का पाय 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 भाई तुम्ही बघायचं काय मिळत लागा. तिथं आपल्याला 20 फुटावर टेंट आहे तरी पण दिसत नाही. तिकडे तुम्हाला माणसं दिसत नाही. फुल धुक्याने नुसता हाकार माजवलाय. पाऊस आल्यावर ह्यांचं जरा अवघड आहे बरं का, पण पाणी काही टेंट मध्ये शिरणार नाही कारण ते वॉटरप्रूफ टेंट आहे. मी बाई विश्वास नाही करणार. मंदिरापाशी थांबलो होतो 20 फुटाचा अंतर असेल. मला पाठीमाग मंदिर पण पूर्ण काय. चला आपण आता मंदिराकडे जाऊया. बोलो भाई. हरिश्चंद्रगडाचं नाव या हरिश्चंद्रेश्वर मंदिर याच्यावरूनच पडले आहे. हे मंदिर इसवी सन 6व्या शतकात बांधलेलं हे भव्य शिव मंदिर आहे. हे समुद्र सपाटीपासून 1424 मीटर उंचीवर वसलेलं एक प्राचीन आणि भव्य असं शिव मंदिर आहे जे बांधलेलं आहे. या मंदिराचा इतिहास जर बघायचं गेलं तर खूप जुना इतिहास आहे. हे मंदिर शिल्लाहार घराणे यांनी इसवी सन 10व्या ते 11व्या शतकात जहांगीरराजाने बांधलेल्या 12 प्रमुख मंदिरापैकी एक मानले जाते. या गडाचा आणि या मंदिराचा उल्लेख मत्स्यपुराण, अग्निपुराण आणि स्कंद पुराणात आढळतो. चांगदेव ऋषीचे वास्तव्य 14व्या शतकात याच मंदिरात होते असे आपल्याला समजले जाते. आता याची वास्तुकला आणि बाकीचं बघायचं झालं तर उत्तर भारतीय नागर आणि हेमाडपंथी या पद्धतीनं बांधलेलं हे मंदिर आहे जे बिहारमधील बोधगया येथील मंदिराचे याचे सामर्थ्य आढळतं जरा बऱ्यापैकी. याचं काम तर बघायला गेलं तर सगळं अखंड एका कोरीव मोठ्या खडकामध्ये झालेलं आहे. मंदिराचा काही भाग एकाच मोठ्या अखंड खडकामधून कोरून काढला आहे. इथे तुम्हाला पाठीमागे बाहेर अंतर बघू शकता. या नंदीची मूर्ती आहे त्याचा थोडासा पुढचा भाग तोडलेला आहे कारण वेळोवेळी होणारे आक्रमण करते आणि होणाऱ्या सत्ता राजवटीबद्दल याच्यामुळे इथला थोडाफार परिसर जो आहे तो तुटलेला फुटलेला आपल्याला आढळला होतो. विशेष म्हणजे या मंदिराला 4ही बाजूने दरवाजे आहेत. तुम्ही इथं आलात तर ते अवश्य बघू शकता. 4ही बाजूने तुम्हाला मंदिराला दरवाजे दिसतील.
हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या बाजूलाच आपल्याला केदारेश्वर गुहा आणि 4 खांबाचे रहस्य आपल्याला दिसत. तुम्ही इथं माझ्यासमोर मोठी जी पिंड बघत असाल, इथं पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पाणी असते आणि इथं बाजूला 3 खांब जे पिल्लर दिसत आहेत त्याच्यापैकी फक्त एकच पिल्लर सध्या उभा आहे. हे नैसर्गिक गुहा आहे. सुमारे 5 फूट उंच भव्य हे समोर दिसणारं शिवलिंग आहे, जे वर्षभर म्हणजे फक्त उन्हाळ्यामध्येच इथं पाण्याच्या बाहेर हे असतं, नाहीतर बाकी टाइम पूर्ण पाण्यामध्येच हे झाकलेलं असतं शिवमंदिर. इथं एक अशी लोककथा प्रसिद्ध आहे की साईडला जे 4 खांब आहेत त्या 4 पैकी एक खांब जर आता शेवटचा तुटला तर पूर्ण जग जे कलियुग जे आहे ते नष्ट होईल, असं आपल्याला काही लोकांच्या तोंडून ऐकायला भेटलं. खरं काय माहित नाही. मंडळी तुम्ही तर बघू शकताय कशी तुंबड पडले, सगळ्यांचे झुंबड उडाले. मॅगी पोहे फुल धुमाकूळ. तर आज विकेंडला तर काय गर्दीचा बाई नुसता धुमाकूळ असते. पहिले तर आपण आता जाऊ कोकण कडा करून येऊ. कोकण कड्यानंतर मग आपण येऊ महागारी नाश्ता करायला. पण तुम्ही हे जनता बघू शकता बाबा विकेंडला डोकं दुखायला शॉर्ट आहे डायरेक्ट. फुल नुसत्या एकदम जत्रा असल्यासारखी झुंडच्या झुंड येतात. ते 1 नाही 2 नाही बाई, कमीत कमी 100-200 लोकांची टोळी असं बसलेली इथे. रविवार सुट्टीच्या बसल्या सगळे मरून पडल्यासारखे झाले वातावरण. पडले ते कुठं काही काहीच तर नाही. पोहे यायला टाइम आहे तर आधी सफरचंद खाऊ. आणि इकडून बघू शकता मॅगी तर नाही, मग तुम्ही मॅगी डबल खाऊ शकता. गाईज आपण आता पहाडोवाली मॅगी ट्राय करूया. खायचे तर पोहे होते पण पोहे काही अवेलेबल नाहीत, तर मग आता आपल्याला याच्यावरतीच बघावं लागते. आज डाएटच्या नावानं आपण मॅगीच खाऊ. ते पण वाजव कर बारक्या जात संपलं. घ्या महिना म्हणायचा, गोडाची महिना म्हणायचा. वाटे गेलं त्याचे. स्वस्तात महिना आलाय, स्वस्तात घ्या महिना स्वस्तात महिना. माखीला मला काय शिकू राहिलं माझी भाषा वेगळी म्हणजे वेगळं. अहो महिना घ्या महिना. थांबायला आतमध्ये काहीच ना मोकळच आहे सगळं. आताच्या काळात काय घरात बनवलं असं का सेफ्टीसाठी झोपायला मोठं वास आहे. गाईज तुम्ही इथं आलात ना तर इथं तुम्हाला मस्तपैकी जागा आहे, तिथं तुम्ही बनवू शकता. कोणीतरी काहीतरी बनवलं होतं रात्री. इथं आमचे टीम मेंबर सांगतात की ते झोपले होते गेल्या ट्रायलमध्ये ज्यावेळेस आले तो, म्हणजे तुम्हाला आराम करायचा नंबर आहे. पण धोका पण आहे, पाऊस असला तिथे येऊ शकतात. हे तुम्हाला जवळच आहे. जर तुम्ही मंदिराचा भाग परिसर बघता, मंदिरापासून थोडस पुढे आले की तुम्हाला हा परिसर बघायला भेटेल.
पूर्ण गडाचा परिसर हिंडून झाल्यानंतर आपण साधारणतः 2 वाजेच्या सुमारास गड उतरायला सुरुवात करतो. तुम्हाला इथे दिसत असेल आपण ह्या पायऱ्यांना खाली उतरू शकता. 2 ठिकाणाहून तुम्हाला उतरायच्या जागा आहेत. तर जाऊन मस्तपैकी फ्रेश होऊ. गाईज आपण जस्ट आता पुण्याला निघालो होतो. तर इकडे तुम्ही बघू शकताय बागाच बागा करवंदाच्या. तर इथं तुम्ही आरामशीर घेऊ शकता करवंद. इथं आपले ट्रेकरचे लीडर साहेब आणि प्रज्ञा मॅडम यांनी इथं अक्षरशः खूप सारी घेतलेले आहेत. काढलेली आहेत आम्ही एकदम लाईव्ह. सुंदर सुंदर बघू शकताय. या इकडे घेऊन जावा. मामाच्या मळ्यातला माल असल्यासारखा तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता. एक नंबर फ्रेश आहेत. ऊन लागते बरं का थोडंसं, पण ठीक आहे, थोडंसं सहन करू शकतो आपण. दुपारी 3:30 वाजता सुमारास आपण पाचनाई या गावामधून निघालो होतो आणि पुण्याला येता येता आपल्याला सायंकाळ झाली. तुम्ही बघू शकता हे सायंकाळचं दृश्य. आणि तरच जरा मंडळी, भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मंडळीला अवश्य शेअर करा. चला भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.